संशय तो कोणता माहिती का? कोणता? बाबा रे काही पण असू. हा. अरे तू इथं बसलाय, तुझी गुरुदेवता इथं उभी आहे, तुला लाज लज्जा का? अरे सारे प्रजाजन माझ्यावर पाहून हसताय, अरे हसून माझ्या हटाने करताय. बाबा रे आमच्या बाबांनी डोळे उघडून बघ तरी. देवर्षी हा, तुम्हाला इथं आसन मिळालं नाही, यात लाज लज्जा मला कशाची? तसं नव्हे, तुझी गुरुदेवता आहे. तुम्ही इथं उभे आहात, पण तरी सुद्धा काय? तुमचं स्वागत करावं. अरे अर्थातच, तुमचं आगत स्वागत करणं महत्वाचं आहे. म्हणूनच म्हणतोय स्वागत केलं पाहिजे अतिथीचं. आणि असं असताना तुम्हाला आसन ग्रहण करायला देत नाही ते म्हणून का? सांगतोय, काय म्हणू? ए नारदा, हो तारे. ए नारदा, खाऊ का? काय ऐकलं काय? प्रत्येकाने ऐकायला हवं म्हणूनच मोठ्यानं बोलतोय. अरे बापरे. नारदा, हा, यायचं असेल तर ये, काय कसं तरी बसायचं असेल तर बस. त्यापेक्षा त्यापेक्षा तापचा हो. याचं करावं बरं, तो म्हणतोय आपलंच खरं. याची वाढलेली जागा आहे, याला दाखविणं महत्वाचं आहे. कारण अहंकार हा संसर्गजन्य रोग आहे. एकाची लागण दुसऱ्याला झाल्या तेव्हा दुसऱ्याची लागण तिसऱ्याला होते. म्हणूनच असं केलं पाहिजे, काही ना काही आगीची शिंगी टाकावी, तदनंतर निघून जावं. बरं बाबा, आता एवढा पाहता नाही म्हणजे गेला नाही. हा कैपडासूर सांगतोय, म्हणून? म्हणजे त्याच्या आज्ञेप्रमाणे वागलं पाहिजे. माझ्या आज्ञेप्रमाणे ओरायला हवं. आता तू सांगतो आहे, म्हणून तू सांगतो आहे, म्हणून? म्हणून बसतोय बापरा. काय? अरे उठलाय का तुझ्यावरती? काय उठलं म्हणजे? एकदा बसायला सांगतोय, बसल्याच्या नंतर ढकलून देतोय. कारण काय याला? याला कारण असतो मी आज. मी? हो. आणि तोरे कसा काय? मला सांगा, हा? तुम्ही इथं बसत होता, बसतोय, तुमच्या मुखातून काय शब्द बाहेर काय पडले? वावडे पडले ते सांग. बसतो बापुडा, बापरे. बसतो बापुडा. अरे या चुकीचं काय? इथं बसायचं झालं, बापुड्याचं काम ही नाही. बापड्याची जागा नाही. बसायचं असं असं बसावं. कसं? आलं माझ्या ध्यानी. काय? आलं माझ्या ध्यानी. दे तुमच्या मनी, ते आलं माझ्या ध्यानी. काय सांग? आता तू सांगतो आहे, म्हणून? म्हणून आज बापुडाहून बसत नाही. तुझ्या प्रमाणात वा. समाज. मला सुद्धा समाधान वाटतं. आनंद. पण काय रे? काय हो? एक सांगू का तुला? हे कशाला दोन सांगा. बरं अनेक हा, सांगू. सांग. एकही नको, दोनही नको, अनेक सांगू. सांगा काय? या पाता होण्याच्या ठिकाणी मी प्रवेश केला ना, हा. बरोबर मनाचं समाधान झालं काय ना. सांगता काय काय? ऐकतोयस का? हे खरं केस? बाबाला कल्पना सुरू. अरे मार्गाला येतोय तर कित्येक तुझे प्रदेश मला मार्गात मिळाले. सारे जण मला म्हणतात कसे? हा. नारद मुनी, हा. नारद मुनी आहे पाहता नरेश कल्पना सुरू एक गती. हा. तो त्याच्या परी हा. झालं बहु, होतील बहु, आहेत ही बहु, परंतु या समहा तुम्ही मोठे तुम्हाला काम काय करते? काय? तसं बरं काही परत काही म्हणजे काय? मेला माया आपुलकी. हा, केव्हाची हा. बोलतोय? म्हणजे चालले प्रेमापोटी. होतं. अरे एक तुझा प्रजाला मला मार्गात मिळाला. हा. मला म्हटलं कसा? काय म्हणाला? नारद मुनी हा. कुठे निघाला? प्रश्न केला, प्रश्नाला उत्तर दिलं. तुम्ही? मी म्हणालो मी निघालो पाता मुलाच्या ठिकाणी. हा. काय म्हणाला माहिती का? काय म्हणाला? नारद मुनी, हा? अहो आमच्या पाठावरचा राजा म्हणजे राजा. हा. अहो, वर्णन करावं तेवढे शब्द आपलं पडतोय. असं वर्णन करू तो लागला. मला काय म्हणतोय? काय म्हणाला? नारद मुनी, हा. आमच्या पाता मुलाचा राजा म्हणजे आमचा दातारा. दातार म्हणजे काय हो? अन्नदाता, धनदाता, हा. द्रव्यदाता, हा. वस्त्र सावका चिरडून अन्नदाता, धनदाता, वस्त्रदाता, द्रव्यदाता, हा. अशा प्रकारचा देणारा तो दातारा. प्रत्येकाला देणार मी देणार. म्हणून तो दातारा. हा. तो मला म्हणतो नारद मुनी, आमच्या पातावरचा राजा म्हणजे आमचा दातारा. होय, होय. आणि आमचा राजा झाला म्हातारा. कारण आहे, सगळ्याला कुणाच्या बाबतीत म्हणाला? अरे मला सुद्धा असा राग आला. मला म्हातारा. मला सुद्धा असा राग आला. गरुडावर मी विचारलो, हा. काय रे समजतो तू कोण? असं मी त्याला विचारलं. मला वाटलं मला विचारतात की का? त्याला विचारलं रे. असं प्रत्यक्ष तुम्हाला काय म्हणाला नारद मुनी? म्हातारा म्हणून. मी असं म्हणालोच नाही का? काय? मी असं म्हणालो नाही. मला तो म्हणाला रागाला त्याला गरुडावर विचारलं मी. हा. मला म्हणतो कसं काय? तुला काहीच कसं कळत नाही. अगदी बरोबर. काय करणं तुला तुम्हाला काहीच कळत नाही. तसं नव्हे. मग? मी त्याला विचारलं बाबा तू काय बदला? काय? मला म्हणतो कसा? काय? मी काय म्हणालो? काय म्हणाला? आमच्या पाता भरता राजा म्हणजे आमचा दातारा. हा. आणि आमचा राजा झाला महातारा. म्हातारा. श्रेष्ठाचा नाव कोण आहे? वा. तर एक हा कैपड. शाबास, शाबास, वा. हे ऐकलं आणि करण्याची कृषा सांगितली. असं ऐकलं की समाधान. वा. बरं झालं, अरे बरं. वा. हा.
अरे या तुझ्या पाठावर माझं लक्षच नाही ते म्हणजे बोलता बोलता तुझ्याशी बोलतच राहिलो पाहता बोलत चहूबाजूने निहाळतोय चित्र आज जरा विचित्र दिसते पत्रांचे सणे मोतिकांच्या रांगोळ्या पुढ्या तोरण उभारले कुंजरा म्हणून शर्करा वाटप चालू आहे बाबा, लग्न कुणाचं आहे लग्न नव्हे सावकाश. अरे जल्लोत्सव चाललाय म्हणून विचारतोय लग्न लावायला भेटतात तसं नव्हे आनंदोत्सव पाहतोय म्हणून विचारतोय आनंद उत्सव. अरे पण ही रोषणाई काय रे बाबा, भानगड का भानगड नव्हे, हा? हा तर आनंद आहे. आनंद आणि तोच तर स्वतःचा आनंद वेगळी करताना ही चारी बाजूला चाललेली रोषणाई हा आनंद उत्सव. हा भव्य सोहळा चाललाय आणि हा कशासाठी असेल? कशासाठी देवर्षी हा ज्या वेळी तुम्ही मला मार्गदर्शन केलं की माझ्या जीवनाच्या पहिल्या दूर करायचं असेल तर याच्या पुढं देवतांची म्हणे भक्ती करावी अजिंक्य आणि अमरत्वाचं वरदान मिळवावं. बरोबर आहे भक्ती एक शक्ती त्याप्रमाणे ताल तालीतील त्या शिवशंभू महादेवाची मी भक्ती केली आणि रे प्रत्यक्षात ते शिवशंभू महादेव मला प्रसन्न झाले. एवढंच नव्हे, फार मोठा आशीर्वाद दिला. आशीर्वाद फार मोठा दिला स्वर्ग मृत्यू आणि पाताळ बोल या त्रय तालात मला कुणाच्या हातूनही मृत्यू नाही. म्हणजे तू असा तसा मरणार नाही तडफडून तडफडून मरणार. अरे आता तूच म्हणतोय मला असं तसं मरण नाही. मी तडफडून मेल्यानंतर तुमचं समाधान होणार. असं नव्हे रे, मी आपलं विचारतोय हो, मी मनातील तर शंका तडफडून तुला मस्त करतोय. मी जर तडफडून मेलो ना तर तुम्ही विचारानं मला हे सुद्धा बरोबर आहे तुम्ही गुरुदेव कारण तुझ्याशिवाय आपण तिथं दुसरं मला आहेच कोण रे. मग असं काम बरोबर की नाही पण मला सांग अरे निसर्ग नाही बोलतोय काय? तो कुणी जन्माला त्याच्या वाट्याला मरण ठेवलेलं आहे तू केव्हा मरणार मृत्यांग मृत्युंग. तुमच्या विचारण्याचा अर्थ आला माझ्या ध्यानी. आला ना पण लवकर एकदा सांगून काय मोकळा हो मग मरा नको नको तर नको. माझा मृत्युंग मी तुम्हाला सांगू. अरे मी तुझा गुरु आहे माझ्यापासून माझा मृत्यू विचारतात. होय का? ए नारदा, अरे हळू अहो लावा जरा तो. तुला झाला सत्यानाश. सत्याचं नाश होतंय. झाला तुला वाटतो होय तुझं. उभ्या शेंडीच्या नक्षत्र सगळेजण ऐकताय ना? सपाट पायाच्या महालात जाऊन आग बोलूया. लाव्या आता इथं टोप माऱ्या ऐकताय सर्वजण सावकाश. मला मृत्यू विचारतात. अरे काय विचारायला मला मृत्यू विचारतात. म्हणजे याच्या पुढे मला तुमचं तोंडही पाहायचं नाही. याचं- नारदा, तुला माझं मृत्युंग मी सांगावं नाही. तुझं तोंड म्हणजे मुंग्याचं वारूळ. हे तुला सांगतो उपयोगाचं नाही. माझ्या देवानं मला वरदान दिलंय, मला मृत्युंग ठेवलंय. देणाऱ्या देवाला ठाऊक आणि मला ठाऊक. माझ्या देवानं मला मृत्युंग असं ठेवलं की या विश्वात ज्या वेळी असा पुत्र म्हणे जन्माला येईल की एक पुत्र आणि त्याचे बाप म्हणे चार. असा तो पुत्र जन्माला येईल त्याच्या हातून म्हणे माझा मृत्यू. असं काही होणार नाही. गेला नाही तसं नाही राहत होतो. जात होता पुनश्च माघारी फिरला. आता फक्त विचारायला ब्रह्म तर नाही. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय रे? तुम्ही ब्रह्म तर नाही. बरोबर आहे. गुरु म्हणून मी तुमची पूजा केली. अरे आजपर्यंत केली आता माझ्या बरोबर जीवनात आहे. नाही तसं नाही. ते करायला वेळ लागणार. हम्म. पण याच गुरुला माझा एक प्रश्न आहे. काय म्हणू स्वर्ग मृत्यू पाताळ त्रेताला तुमची सारखी भ्रमंती आहे प्रत्येकाचं भविष्य म्हणे जाणण्याचं कार्य तुमच्यात आहे. सहग मग खरे जर तुम्ही गुरुदेव आहात, हो. खरे का तुम्ही ब्रह्मतन आहात, माझा मृत्यांग कसं मला तुमच्या घरी ऐकायचं. माझ्या कर्मी मी कुणाला सांगणार मला सांग काय जर का मी हे असं केलं काय? काय काय कार्य करशील का काय काय करशील? करशील का काय कर
विचारतोय रे. असं सांगा. वच 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 तू अंगावर काय तोय? अंगावर येणार तो मी नव्हे हा. मग? गंमत नाही. या माझ्या प्रश्न जर का तुम्ही उत्तर दिला असाल हं. तर याच्या पुढं तुम्ही माझे गृहात प्रत्येक शब्दावर तुमचा विश्वास म्हणजे ठेवा. आपण कधी गुरु नव्हतो की का? गुरु होतात पण याच्यापेक्षा आपुलकीचं हे बरं आहे, नातं. गरज सगळ्यांना माहिती आहे म्हणून. नाही असं मी म्हणणार नाही. पण याच्या पुढं माझ्या जीवनात वेळोवेळी प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला गुरु म्हणून तुमच्या मुखातून येणारे शब्द सत्य करण्यासाठी नाही बघा सो. हा तारण्य शब्द होणार आहे सांगा. अरे क्रियाविना माझ्या तर व्यर्थ आहे. मग? आता तू ज्याप्रमाणे बोलतोय त्याप्रमाणे वागणारे पूर्ण आत्मविश्वास. मग तुझा मुद्दा काय? मी तुला कथित करणार आहे. हे तुम्ही सांगा. मी कथित करणार आहे. पण एक ध्यानात ठेवा. काय म्हणू? माझ्या प्रश्न जर का उत्तर मिळालं नसेल ना तो या प्रचंड कथेनं ऐकूया. मगापासून दादा उतरतोय. वापर होत नाही. मग तुम्ही बोलणार कसे वापर झाला तर तेही बरोबर. होय ना? होय, गोष्टच खरी. हा. काही पण असो, मी सांगितल्याप्रमाणे भोलेनाथांची काल दलितेने तू भक्ती केली. हो. भोलेनाथांनी तुला आशीर्वाद दिले. हो. विश्वाच्या ठिकाणी अजिंक्य अजरामर राहशील. हा. पण निसर्गमय असल्याच्या कारणानं जो कोणी जन्माला आला त्याच्या वाट्याला मरण ठेवलेलं नाही. हा. पण तुझा मृत्यांना आगळं आणि वेगळं. याच्यासाठी भोलेनाथांनी तुला काय कथित केलं? काय काही पण असो, तुला सुद्धा मरण आहे. पण मरण कसं? कसं पुत्र एक हा त्याचे बापच्या असा चार पुत्र आहे. पुत्राच्या जन्माला येईल. त्याच्या हातात तुला पडेल. हे तुम्ही सांगता ऐका, ऐका. ऐका, सर्वांना म्हणता का? झाडाला ऐका. इथं बसले सगळे. इथं बसले सगळे. माझ्या पोटाला धरत हा. हा कसा मारला? बापच्या पुत्र आहे. ऐका, काय चाललंय का? आग लावला मी. बोंब मारला मी. उभ्या शनीचं नक्षत्र मी. हं? देवऋषी काय ते? देवऋषी काय झालं? गुरुदेव दोन्ही धरू काय करू? चरण. नको नको लांब होतील. नाही नाही असू दे असू दे आयाला तूळ भजन आमचं नाही, केलं. नाही. पुढे झालं. नाही, माझी- मग आता एक मान्य कर. काय अरे आम्ही आहोत असे गुरु. काय सर्वांना पुरून तुला सोडून सर्वांना पुरून. तुला सोडून सांगतोय बाबा. पण देवऋषी तुझं मृत्यांग बरोबर आहे. माझं मृतांग तुम्ही मग जे काही कथित केलं ते त्रिवार सत्य आहे आहे. की नाही? पण तरी सुद्धा या गोष्टीचं मला दुःख नाही. कारण का? त्याला कारण आहे. कोणतं कारण? मला सांगावं हा? एका बापाचे 4 पुत्र असतात हे मला मान्य आहे. पण एका पुत्राचे 4 पिता असतात नाही असं होणार नाही. बाबा रे. देव फसले हो. अरे देवतांच्या शब्दावर विश्वास ठेवू नको. हो देव फसले. अरे देव नीच कपट कारस्थान करून कुणाचा हाताना स्थळ पण आठवळ हे देव करती. याचा ठाणा पत्ता याच्यासाठी न जाणू नको रे. न भूतो न भविष्यती. काय होईल काही सांगता येणार नाही. याच्यासाठी या देवतांचा काही नियम नाही. म्हणून म्हणतोय हे मृत्यांग तुझं काही ओढवणार नाहीत होय ना? म्हणा. पण तरी सुद्धा आपल्याला प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? बोलण्याचा अर्थ काय? बोलण्याचा अर्थ एक काय? अरे आजपर्यंत कित्येक वेळा स्वारी करतोय. होय. पदरी पडतोय का तुझ्या? अपयश. मग ते यश कोणत्या मार्गाने मला मिळेल याची तुम्ही मार्गापती. याला कारणीभूत कोण माहिती का? कोण? अयोध्येचा राजकर्ता. मृत्यूलोकीचा राजा. हा अयोध्येचा राजकर्ता राजा हरिश्चंद्र. होय होय. तो तर माझा हार वैरी. आहे की नाही? ज्या वेळी देवतांचा मी शेवट करणार त्याच वेळी त्यावेळी तो माझ्या साह्यासाठी समोर गेला. देवतांच्या साह्यासाठी आला. तरी मी शक्तीच्या दराने मला प्रतिकार केला. होय ना? आणि तुला अपयश प्राप्त झालंय. त्या राजकर्त्याचा शेवट व्हायला हवा. कित्येक वेळा स्वारी करतोय पदरी सुद्धा अपयशात पडतोय. याच्यासाठी मी काय त्यासाठी मार्ग आहे. बाबा रे युद्धात कूटनीती आहे. कपटेने शत्रू वधावा आणि आपला कार्यभाग साधावा. काय कर माहिती का? काय करू? वैराचा जर का शेवट करायचा असेल तर? एक तर त्याचा आत्मविश्वास संपादन करून न पेक्षा त्याचा आत्मघात करून. मी नाही, काय नाही. म्हणतोय लक्षात येतंय का तुझ्या? आत्मघात करण्याचा अर्थ कारण आहे त्याचा. त्याचे दात त्याच्या घशात घातले पाहिजे. कसे काय हो? कप्तानं केलं पाहिजे. एक काय? अयोध्येचा राज करता राजा हरिश्चंद्र. होय. बरोबर की नाही? यानं 100 लग्न केली. हा? पण 100 लग्न करून देखील त्याला पुत्र संतान नाही. मग तेच तर माझ्या समाधानाचा मूल्य आहे. हा. मला पुत्र नाही तो कधी सुखी पण होणार. कैपटा सू. आहे. अरे असं जरी का असलं तरी सुद्धा भक्ती प्राबल्याच्या योगावरती आहे. त्याला पुत्र संतान झालंय. काय? पुत्र रोहिदास म्हणून त्याचं नाव आहे. रोहिदास? तर
कारण हा आयोगाचा राजकारणाचा हरिश्चंद्र केवळ तू सांगशील त्याप्रमाणे वागणार आहे. कारण का माहिती का? काय? कारण पुत्र म्हणजे त्या पुत्राचं ते प्राण अडकलेलं आहे. शाबास. पूर्णतः लक्षात येतं ते हा रविवारती आहे. देवर्षी तुमच्या बोलण्याचा अर्थ झाली. आला ना? राजाला जिवंतपणाचं मरण द्यायचं असेल तर त्याचा एकूण एक पुत्र म्हणजे रोहिदास. अहं. त्या रोहिदासाचा सेवा करायला हे हवा. महत्वाचं आहे. मग हेच तुमच्या शब्द सत्य म्हणून काय करशील? आला मृत्यू नका. नगारा तापवल्याशिवाय वाजत नाही. खुंटी बिरगळल्याशिवाय तुणतुणाला वाचा फुटत नाही. लकडीशिवाय मोकळी वळत नाही. आणि अगदी तिला तर थेंब टाकल्याशिवाय अगदी तर भरकवत नाही. आपल्याला काय इकडचं तिकडे तिकडचं इकडे कला कोणत्या कोणतं साधन मिळालं पाहिजे. कल लावला नाही तर आपल्या जीवाला खराब नाही कर. पण भगवंता अरे देव दानवाने मानवा कळ लावायला नाराजच हवा. हे कलाचं सूत्र मी का घालतोय? कारण देवा अरे याच्यातून पुढं मला काहीतरी चांगलं निष्पन्न करायचं आहे. देवा अरे म्हणतात ते काही एक होतं नाही. ईश्वर असं एक वर्तुळ आहे की ज्याचं केंद्र सर्वत्र आहे पण परी मात्र कुठं दिसू शकत नाही. म्हणता अरे अपवित्र म्हणी नको माझ्या मुखाने व त्याहून मुकाबला चली. पापाची वासना नको माझ्या लेकराने व त्याहून आकाराला चली. निंदेचे श्रमण नको माझ्या त्यांना भगवंताने त्याहून बधिरवर राखली. तेव्हा कोंदले सीतेच्या प्रभा खाली एक चराचर मोहरले तुशीमूर्ती पावया. बघा एक सावळ्या सगुणा गुणानिधी नाम नारायणा. कासाविस्त होतो तसा जळाविना मीन तैसा मी होतो देवातू दविन. याच्यासाठी हे कलांत कर्तव्य तेव्हा जगदोदराचं कर्तव्य मी हाती घेतले. पण तेव्हा असं असून देखील राजकर्ता हरिश्चंद्र अयोध्येचा याच्या बाबतीत हे कलानाट्य मी सुरू का केले याला कारण आहे. कारण त्या राजकर्त्याच्या बाबतीत भगवंता मला एक दिव्य साकारायचं आहे म्हणून तेव्हा हे सर्व मी घडवले. तेव्हा अरे माणूस मोठा विचित्र प्राणी. तो सुख आल्याच्या नंतर ते सुख घटघट पितो. दुःख आल्याच्या नंतर ते दुःख जमीन बसतो. म्हणून या माणसाचं दुःख वाढते. रडत यावे येताना पण हसत जावे राहताना. म्हणावे पण कीर्ती रूपे बोलावे. हा आदर्श ज्या माणसानं आपल्या जीवनात घालून घेतला त्याच माणसानं कीर्तीच्या उच्चतम शिखरावरती प्रवेश केला म्हणायचा. तेव्हा सुखही दुःखांनी नव्हतं शोभते. दुःखामधून खऱ्या सुखाला शोभायला असते. हे राजकर्त्याच्या बाबतीत मला घडवायचं आहे. माणसानं इतकंच करावं आणि इतकंच घालावं. याच्यासाठी हे वर्तन करत असताना एकच मार्ग त्याने आपल्या ध्यानी ठेवला पाहिजे. तो मार्ग कोणता असेल तर परमेश्वराची ध्यान धरणं, परमेश्वराची भक्ती आणि मी सुद्धा तेच करायला हवे. आणि याच्यानंतर करणार याच्यासाठी हवे ना तुझा आशीर्वाद तर असं बघा या नादाचं नसतं असं ते बघा. एवढीच आहे भगवंत तुझ्या तिने मार्ग करण्यात आला.
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवृदानगम्यं वन्दे विष्णुभवनं सर्वलोकैकनाथं हे वैकुंठीच्या रमणा हे शशिशयनयना हे कमलाधो तुझ्या पवित्राने पूजिते मी शतशः प्रणाम शतशः प्रणाम शतशः प्रणाम भगवान या करुणानं तुझा आशीर्वाद घेतल्याचा आस्वाद मनाशी टाकला पण केवळ स्वर्ग सुखाचा त्याग करून आम्ही मृत्यूलोकाच्या अनुधानं प्रयाण केलं खरं पण ज्यावेळी मृत्यूलोकात आमची पावलं पडली ना त्या पाश्चात गोष्टीची आठवण झाली आणि आठवण होताच सारे रोमांच जागृत झाले तर कर्दम ऋषीनं आम्हाला जन्मदिनाचं कार्य केलं काही वर्षाचा कालावधी निघून गेला पण कर्दम महामुनींना पुत्र संतान नाही म्हणून प्रेरणा देवा तुझ्याचा प्रश्न केला हे वैकुंठीच्या राणा निपुत्रिकाचा कजनाचा अडाग मला लागलाय तो दूर व्हावा पण त्याच वेळी प्रेरणा तुझ्या कर्मी झाली रे जा असाच कैलास पर्वतापर्यंत जा आणि शिवशंभू महादेवांची भक्ती कर हे शब्द ऐकताच माझी पितृदेवता कैलासाच्या अवरोधानं प्रयाण केलं शिवशंभू महादेवांना प्रश्नहात केला हे पार्वती परमेश्वरा हे उमामहेश्वरा हे नागभूषणा डमरुधरा शशिकरा नंदिकेश्वरा मी निपुत्रिक आहे माझ्या जीवनात पुत्र संतान व्हावं म्हणून मी तुझ्यापर्यंत आले माझ्या आशीर्वादाने तुला पुत्र संतान होईल पण 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ तुला भक्तीचं आचरण करावं लागेल आणि ती भक्ती कुठं करते तर मृत्यूलोकाच्या ठिकाणी होय म्हणून माझी पितृदेवतेनं कैलास पर्वताचा त्याग केला आणि या मृत्यूलोकी प्रयाण करून पार्वती परमेश्वरा तुझी भक्ती केली आणि भक्तीचा श्रेय म्हणून 12 वर्षाच्या प्रदीर्घ काळानं आशीर्वाद देण्याच्या इराद्यानं तू इथपर्यंत आलास आणि केवळ तृतीय नेत्र उघडून माझ्या पितृदेवतेला आशीर्वाद देता क्षणी पितृदेवतेच्या ओढणी मी जन्माला आलो ज्यावेळी नेत्र उघडून माझ्या पितृदेवतेला पाहिलं त्यावेळी आपल्या ओढणीत पुत्र आहे सहज करुणा परमेश्वराची भागावी म्हणून शब्द मुखातून बाहेर पडले ते म्हणजे वरुण होय वरुण हे शब्द बाहेर पडतात माझ्या पितृदेवतेने
आपल्या स्वाधीन करून घेतलं. पण मी माझ्या पितृदेवतेला प्रश्न केला, जलाशयात मी प्रवेश केला होता एका मगरीनं मला हरण करून नेलं, पण त्याने मला दोष केला नाही, माझा घात केला नाही, मी पुन्हा जिवंत कसा झालो. त्यावेळी माझ्या पितृदेवतेच्या मुखातून शब्द बाहेर पडले, हे वरुण, ही कुणाची कृपा असेल तर शिवाची कृपा होय. मी शिवभक्त असल्यामुळे सारं हे शिवानं घडविलं. आम्ही आमच्या मनात इच्छा निर्माण प्रदर्शित केली. ज्या शिवाकाने तुम्हाला सर्व काही प्राप्त झाले, मग त्या शिवाचीच भक्ती मी करणार आहे. म्हणूनच 5 वर्षापर्यंत शिवाची भक्ती मी करण्यासाठी तत्पर झालो. पुण्य संच आमच्या पदरी पडला. शिवदेवता मला प्रसन्न झाली आणि त्या शिवदेवतेनं आम्हाला आशीर्वाद दिला. सर्वसामान्य ब्रह्मकुलात तुझा जन्म झाला रे, पण आम्हाला तपबलानं जिंकण्याचं कार्य केलंयस. देवाना गरज आहे ती तुझे, कारण जलाशयात प्रवेश करून तुझा मृत्यू झाला नाही. पण यावेळी मी तुला वरुणाला प्राप्त करून देतोय, कारण त्याचा व्यास 4 लक्ष असेल आणि या 4 लक्ष असलीत तू वास्तव करण्याचं कार्य करशील. सारा जैन देवता तुझ्या आज्ञेचं पालन करते. वनस्पतीचा राजकर्ता म्हणून तुला गणला जाईल. शिव जंतूला बळाचा संचय तू करून देशील. हे शिवाच्या मुखातील शब्द आहे. म्हणून त्या दिनापासून आम्ही वरुणलोकाचं राज्य प्रस्थापित केलं. राजकारभार आम्ही आमच्या हाती घेतला. वनस्पतीला जीवदान देण्याचं कार्य आम्ही आमच्या जीवनात करतो, पण आमच्याच कर्मी सर्व काही घडलं जात आहे. पण हे भगवान ब्रह्मचंद्र वैशाली शुक्र या चतुर्मुख प्रजेला तोही निर्माण केले. 21 स्वर्ग सप्तपाताळ आहे आणि मृत्यूलोक. या मृत्यूलोकात एकच असं नाविन्य आहे. 21 स्वर्गात जे आहे ते आहे, सप्तपाताळ ते आहे ते आहे, पण मृत्यूलोक आहे तो क्षणोक्षणी बदलवर निसर्ग सृष्टी सौंदर्य आहे. आज आहे ते उद्या नाही, उद्या आहे ते परवा नाही. म्हणून भगवान या मृत्यूलोकाच्या रोधाने प्रयाण केलं का, तर एकच ज्या जलदेवतेचा राजा मला तू नेमलंय, तुझ्या हाती असणाऱ्या साऱ्या सत्तेचा अधिकार तुझ्याकडे ठेवू नये. प्रत्येकाला काम वाटून देण्याचं कार्य तू केलंय. मग मी माझ्या मनात इच्छा निर्माण केली. जर देवा तुला मी प्रसन्न करून घेतलं तर या मृत्यूलोकात भक्ती करण्याचं महत् भाग्य माझ्या जीवनात मला प्राप्त व्हावं. म्हणून या जलाशयाच्या रोधाने मी प्रयाण केलंय खरं. त्या जलाशयात प्रवेश करावा आणि एकांतवासात भगवान त्रयदेवताची भक्ती करावी. त्या त्रयदेवतेला आत्मसात करून घेऊ. हे कृष्ण हो, आणि या जलाशयात प्रवेश करू त्या भक्तीचा आचरण करतोय. भगवान तुझा सदैव आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा. दे मंगलतेचा आशीर्वाद, मंगलतेचा आशीर्वाद मला असो. प्रभुकमनी ईशचरणी
आशीर्वाद घेतल्याचा आस्वाद आम्ही मनाची जातलंय. पण या जलाशयात राहून तुझ्या ध्यानात सदात्र व्हावं हेच इष्ट होय. म्हणून शिवाचं ध्यान करावं.
या जलाशयाच्या ठिकाणी जलक्रीडा करावी. निश्चित आहे. माझ्या मनी आणखी इच्छा. ती म्हणजे जलक्रीडा करायची. पण आजूबाजूला पाहिलं एकदा तरी पाहिलं.
त्याने मला पाहिजे की याला ज्ञानापासून वंचित करणं हेच योग्य आहे या वेळी. पण कसं करावं? माझ्या प्रेमाच्या माया झाला. याला निश्चितच याला ज्ञानापासून वंचित करता येईल. तेच योग्य आहे. हो, तेच योग्य आहे. एकदा तरी पाहा. कसं अबोल ओंकार. बोला काहीतरी. जागे व्हा. अहो, बोला. एकदा काहीतरी. तुम्ही अबोल आहो. तुम्ही अबोल आहो. जवळ मला. तुम्ही अबोल आहो. माझ्या प्रेमाच्या
परमेश्वराला आणत असताना मला झाला तो भास की आभास. कारण ऐकून कोणाचा तरी गप्पांचा आवाज येत होता. कोणतरी माझ्यासमोर नृत्य करते असं मला भासत होतं. पण आम्ही ध्यानधारणा लावली होती ती भगवंताची. ध्यानातर शुद्धीवर येई तोवर इथं कोणी नाही. आमच्या ध्यानाचं विषय कसं झालं? मग घडलेला प्रकार सत्य आहे की असत्य आहे? या प्रश्नाचं उत्तर मला कळत नाही. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मी देणार आहे. कोण? हे त्रैलोक्य वंद्य पुरुषा, ज्याला वेदमूर्ती म्हणून प्रत्येक जण आपल्याकडे बोट दाखवतंय, बरोबर आहे. अशा सत्पुरुषाला सर्व शक्ती समन्विताय शुभम भूयात भगवतोता शुभाशीर्वाद सदैव पाठीशी. सुज्ञ नागरिक